चेहरे तर असे आहेत जसे का मौतीतून आले आहे कसे चेहरे. हसलं पाहिजे काकू, हसलं पाहिजे. जो माणूस मोठमोठ्यानं जोर जोरानं हसते तोच खुल्या मनाचा माणूस असते. जो गालातल्या गालात हसते तो एक नंबरचा मुखने असते. म्हणून हसायचा, आनंद साजरा करायचा. आणि भारत माता की जय बोलना पडेगा, भारत माता की जय बोलना पडेगा. अगर इसे देश मरना होगा तो भारत माता की जय बोलना पडेगा दादा. कारण की भारत हा एक असा देश आहे जो इथल्या लोकांना प्रेम करतो. पाकिस्तानला दिवाळीला मिठाई देणारा देश दादा भारत असतो. त्यामुळे भारत माता की जय म्हटलं पाहिजे. आणि भारत माता की जय म्हणतो आपण, पाकिस्तान चुलता, लंडन मावशी म्हणत नाही. त्यामुळे भारत माता की जय म्हटलं पाहिजे. 700 रुपये लगाकर बोले, 700 रुपये लगाकर बोले, खुदा भवानी के सिर के माने में हाथ कर बोले, जिनके रगों में हो पिता का कोड वही भारत माँ की जय जय क्या बोले. बोलो बोलो भारत माता के, भारत माता के, छत्रपति शिवाजी महाराज के, छत्रपति संभाजी महाराज के, जय श्री राम, गणपती बाप्पा. आता असं वाटून राहिलं की गावात आलो, नाही तर याच्या आधी असं वाटतं हृदयरोगाची कार्यशाळा आहे का. आणि संप्राप्त सेवेकडे निवडला भंग, संप्राप्त सेवेकडे निवडला भंग. कैवल्य दाणी, परंपरा अभिमानी, भजमन शिरोमणी, वैष्णवाग्रणी, संत श्रेष्ठ तुकोबारायांचा 3 चरणाचा भंग आहे. आजच्या भंगमध्ये तुकोबाराय काय सांगतात? 4 प्रकारचे संत आहेत. प्रेम प्रधान, शांती प्रधान, ज्ञान प्रधान, वैराग्य प्रधान. त्यातलं 4 नंबरचं कळकळीत वैराग्य म्हणजे तुकोबारा आहे. आणि तुकोबारायच काय सांगतात? कारण की या ठिकाणी नाथ महाराज असते, नाथ महाराजांच्या अंगावर एक यवन थुकला, नाथ महाराजांनी 5 वेळेस आंघोळ केली. यावेळी जर तुकोबारा असते, तुकोबारांनी सांगितलं असतं या स्नेहापेक्षा धर्म महत्वाचा आहे, आस्थेपेक्षा राष्ट्र महत्वाचा आहे. आता अर्थात जिज्ञासवाली आणि 4 भक्तांचं वर्णन करणारा आणि धर्माची मूर्ती सांगणारा 3 चरणाचा सुगंध भंग आहे. देवाची जयंती होते, देवाची जयंती होते, संतांची पुण्यतिथी, माणसाची देवी होते. रघुपती अवतार ह्या वैराग्य ईश्वर द्या देवाला देव म्हणतात. आजकाल काही लोकांना देव चालत नाही, काही लोकांना संत चालत नाही, काही लोकांना सत्य चालत नाही. आणि 2 दिवसापासून काही लोकांना अयोध्येचं राम मंदिर चालून नाही राहिलं. 2 दिवसापासून काही लोकांना स्वामी समर्थ चालून नाही राहिला. या लोकांना काय सांगणार? ज्याला ज्याला राम मंदिर चालणे ना लोकांना पहिले सांगतो, अरे समर्पण लेने आए थे, समर्पण लेने आए थे, निमंत्रण देने भी आएंगे, समर्पण लेने आए थे, निमंत्रण देने भी आएंगे. अभी तो बांधा है अयोध्या का राम मंदिर, मथुरा और काशी भी बांधेंगे. राम नाही संत जात नाही. शास्त्रकार सुंदर वर्णन करतात. पुष्पगंधुतिले कलम काष्टली पयापुरतम वृक्षो फुलम दाते पश्चात मानव व्यक्ता. जाणून पाहिलं पाहिजे, आजमावून पाहिलं पाहिजे. फुलात मकरंद आहे पण दिसत नाही, फुलात मकरंद आहे पण दिसत नाही, लाकडा लग्नी आहे पण दिसत नाही, उसात गोडवा आहे पण दिसत नाही, दुधात लोणी आहे पण दिसत नाही. दिसेल केव्हा? फुलात मकरंद आहे वास घेऊन पहा, फुलात मकरंद आहे वास घेऊन पहा, लाकडा लग्नी आहे घर्षण करून पहा, दुधात लोणी आहे मंथन करून पहा, उसात गोडवा आहे चापून पहा. संतांची चांगल्या लोकांची संगत करा, दैवाचं दैवत्व प्राप्त करणार नाही. महाराज म्हणतो ते मला मधात महाराज कीर्तन कोणत्या काळीत लावा लागते म्हणे. लाव ना कोणत्याही काळीत, माया काळ्या तो 7 नंतर चालू होते. आपला काळेचा दूर संबंध नाही, फक्त आपल्याला चुकलं कुठं तेवढं समजते. आणि हे गंधर्व स्वर्गात असतात, गंधर्व स्वर्गात असतात.
गंधर्व स्वर गात असतात. समजलं समजलं पाहिजे जेवण आहे घरी गेला. आपले इथं आलेले सगळे गंधर्व आणि सगळ्या याच्यात सगळ्यात मोठा वाटा दादांचा आहे. एवढा चांगला साऊंड आहे दादा, जाताना तुमची पप्पीच घेतो, एवढा चांगला साऊंड आहे एवढा. आणि बाबा यायचं माहिती आहे कसं झालं यायचं. तुमचं लग्न झालंय, माझे लग्न झालंय. लग्नात आपला पोरी पाहाचा कार्यक्रम असते. आपण शहरातली पोरगी पाहतो, दिसायला लय चांगली असते पण कामाला लय खराब असते. खेड्यातली पोरगी हो का दिसायला जरी खराब असते तर कामात चांगली असते. हे शहरातली पोरगी आहे, दिसायला चांगली आहे, नाचाले अजिबात खराब आहे दादा. त्याच्यामुळे पुढच्या वर्षीपर्यंत शिकल्याशिवाय राहणार नाही. काय सांगत होतो मी, देवाची जयंती होती, संतांचे पुण्य दिलेल्या माणसाची देवी होती. माणसाकडे गुण कोणते दिले? काम, क्रोध, मौज, मत्सर, दंभ आणि अहंकार. सोपान करण्यार करले वाटते म्यार्क व्याख्यान कीर्तन कोणीच करू शकत नाही. हो म्या गड्यात थोड्या वेळानं हार टाकते. हार काय नाव आहे त्याचं? हार. काय नाव आहे? हार. काय नाव आहे? हार. हार. जो माणूस हाराच्या माग लागेल त्याची कधी जीत होईल. जास्त वेळ गळ्यात काढली ठेवू कधी गेमू शकते दादा, त्याचं नाव आहे. लोक हाराच्या मागे लागले, खुर्चीच्या मागे लागले. काल परवा बाबा आमच्याकडे मुख्यमंत्री आले होते आणि 5 खुर्च्या आधीच टाकल्या होत्या आणि मुख्य म्हणून त्याची पायऱ्यावर अशी भेट झाली. हा खाली आल्यावर काय म्हणते, मुख्यमंत्री कोणाशीच नाही बोलले, मी अशीच बोलले. कोणाशीच नाही बोलले, मी अशीच बोलले. त्याला मी कोपऱ्यात गेलं विचारलं काय बोलले, काही नाही बोलले, स्टेजच्या खाली उतोर बोलले. काय कामाचा मान सन्मान. कबीर महाराज सांगतात ऐसे बात बोले के बनवाय जोड, ऐसी जगह बैठे के कोई न बोले ओट दादा. स्वतःच कर्तृत्व, वक्तृत्व, नेतृत्व असं करायचं की कोणी ओट म्हटलं नाही पाहिजे. काकू देवानं सुंदर चांगला शरीर दिलं, नागुडा चरचर गेलो, फेऱ्या लावले, पॉन्ड्स लावायचं काम ठेवलं नाही. देवानं असं म्हटलं का तुला चांगलं नाक देतो, 50 रुपये डोनेशन दे, अजिबात नाही झाला. विवेक चुडामर्यंता शंकराचार्य सांगतात पुनर्वित्तम पुनर्वित्तम पुनर्भार्या पुनर्मयी यातात पुनर्लभ्यम न शर्र पुनर्वित्तम. लोकांकडे खूप पैसा आहे आणि बाबा आजकाल काही लोक म्हणतात आम्ही पैशाने माणसं कमावले. हे म्हणण्याचा अधिकार कोणाला आहे? ज्याच्याकडे पैसा आहे त्याला म्हणण्याचा अधिकार आहे. पैसा कुठपर्यंत कमावला पाहिजे? पैसा तुमच्याकडे पैसा आहे हा तुमचा योग आहे, पण तुमचा पैसा योग्य मार्गात चालला हा तुमचा श्रम आहे. तुमच्याकडे जेव्हा घरी लोक पाहुणे जेवायला येतात तेव्हा पंचपक्वान्न करतो आपण आणि पंचपक्वान्नामध्ये पुरणाची पोळी, 3 भाज्या, 3 चटण्या आणि कोपऱ्यात मिरचीचा ठेचा असते. मग त्या मिरचीच्या ठेचाचं काम काय असते? असं घ्यायचं, जिभेला लावायचं, बाकीचे पदार्थ खायचे. असं नसते घेतला की टाकला, घेतला की टाकला नसते. असं जर घेतलं तर दुसऱ्या दिवशी पिवळ्या गोळ्या घ्यायची काम पडते. तुमच्या ताटात मिरचीचा ठेचा वाढला हा तुमचा योग आहे, पण दुसऱ्या दिवशी पिवळ्या गोळ्या घ्यायचं काम पडला हा तुमचा श्रम आहे. तुम्ही संसारात आहात हा तुमचा योग आहे. तुम्ही संसारात राहून परमार्थ करता हा तुमचा श्रम आहे. तुम्हाला लॉटरी लागली हा तुमचा योग आहे, पण लॉटरीचं बक्षीस 1 करोड ऐकून जाग्यावर टाकून नेला हा तुझा श्रम आहे. तुझं लग्न जुळलं हा तुझा योग आहे. लग्नाच्या आधी बायको पयाली हा तुझा श्रम आहे. त्या तिने मेसेज केला हा तुझा योग आहे. तिनं तुला ब्लॉक केलं हा तुझा श्रम आहे. दादा पैसा कुठपर्यंत कमावला पाहिजे? हा पैसा कुठपर्यंत? पैसा कुठपर्यंत दादा? पैशाची परिभाषा कुठपर्यंत? पैसा भरपूर लोकांकडे आपण देण्याची धानच लागते. पैसा भरपूर लोकांकडे आपण देण्याची धानच लागते. तो धनवान आहे, तो कुलवान, गुणवान आणि भूषवान असेल असं अजिबात होत नाही. कुलवान, धनवान आणि गुणवान असेल असं अजिबात होत नाही त्याच्याकडे पैसा आहे. आता मी कीर्तन करून आलो, थोड्या वेळाने इथं जर समजा आमदार, खासदार, मंत्री आले, त्यानं माया पायाला घाल्या की म्या त्याच्या पायाला घाला. कसं काय बाबा? लोकप्रतिनिधीनं या नारदाच्या गादीच्या पायाला घाल्या. माझे आमदार होते, माझी खासदार होते, माझी सरपंच होते, माझी जिल्हा परिषद सदस्य होते. तुम्ही कधी ऐकलं का माझी महाराज? ऐकलं का? नाही. माझी गायनाचार्य? अजिबात नाही. माझी मृदंगाचार्य? अजिबात नाही. माझे चोपदार? अजिबात नाही. दादा हे देवानं दिलेलं कधी सरत नाही आणि माणसानं दिलेलं कधी बोलत नाही. तो धनवान आहे, तो कुलवान, गुणवान आणि दादा शुभवान असेल असं अजिबात होत नाही. मी आता काही दिवसाले बाबा अयोध्येला गेलो होतो. माझा मित्र होता, 3 दिवस अयोध्येत राहिलो. 5 स्टार हॉटेलमध्ये राहिलो. ज्या हॉटेलमध्ये बाबा आपण राहतो तिथं बाथरूम असते.
त्या बाथरूम मध्ये 4-5 रंगाचे शॅम्पू असतात, कंडिशनर असते, स्किन केअर असते, हेल्थ केअर असते. 3 दिवस बाबा त्या हॉटेलमध्ये राहिलो. तिसऱ्या दिवशी जेव्हा हॉटेल सोडत होतो तेव्हा माझे मित्र अनिकेत घुले म्हणत होता, सोपान दादा 3 दिवस जे डोक्याला लावायचं होतं म्हणे ते तुम्ही अंगाला लावत होते म्हणे दादा. धनवान जरूर होतो पण गुणवान नव्हतो दादा. तो धनवान असेल, तो कुलवान, गुणवान आणि शीलवान असेल असं अजिबात होत नाही. पुनर्वित्तम, पुनर्मित्र. मित्र कोटपर्यंत आहे तुमचे? जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तोपर्यंत. घेणं दारू, घेणं बिडी, घेणं गुटखा, आज रात्री बसा नाही लागत वाटते. हे मित्र पोटपर्यंत. जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तोपर्यंत. आपल्या आयुष्यात मित्र कसा असला पाहिजे, आपल्या आयुष्यात मैत्रीण कशी असली पाहिजे. जो मित्र मैत्रीण व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम वर तुमची स्टोरी टाकते तो तुमचा मित्र नसला पाहिजे. ज्या मित्राले आपली अख्खीच्या अख्खी स्टोरी माहित असते तो तुमचा मित्र असला पाहिजे. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी दलिंदर मित्र असला पाहिजे. त्या दलिंदर मित्रानं आपण किती टेन्शन मध्ये असो त्या दलिंदर मित्रानं म्हटलं पाहिजे, चालले का लोड नको घेऊ, चहा प्याले जो म्हणणार. आयुष्यात एक तरी दलिंदर मित्र असला पाहिजे दादा. बाबा ह्या डायलॉग पुन्हा याच्यासाठी मारला, ह्या 2 वर्ष आधी मारला होता आणि आता ह्या फ्रेंडशिप डेले टाकला. आता लोक म्हणते महाराज तुम्हीच लोकांची कॉपी करता म्हणते. अबे ठाकन झुल्या मायाच डायलॉग होईना तो. हे सांगण्यासाठी पुन्हा डायलॉग मारला. बाबा 30 सेकंद बोलणं लय सोपं आहे. जंगलात जाऊन 30 सेकंद बोलणं लय सोपं आहे, पण इथं 2 तास कीर्तन करणं लय कठीण आहे दादा. ते काही समजणार नाही. ते वांदीच्या वेदना नकळे वांजुतीच्या मना दादा. काय सांगत होतो, मित्र कोटपर्यंत आहे तुमचे. जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तोपर्यंत. मैत्र गेला महाबळी कामा नये अंतकारी दादा. पुनर्मित्रम, पुनर्मित्रम, पुनर्भार्या. भार्या म्हणजे काय होते? पत्नी. तुमचं सांगत असेल ना, केडीचं पान टूर टूर फाटे, ते गेले व्याख्यानाले कीर्तनाले मले हुर हुर वाटे. आजकाल तर बाबा नवीन निघालाय. येऊल्या येऊल्या सस्याचे येऊले येऊले पाय, आमचे हे दिसत नाही भाजपात गेले की काय. नवीन आपला काही बाबा बाबा नारायण बाबा आपला काही कोणता पक्ष नाही. आपला एकच पक्ष, हरिनामावर लक्ष. या नारदाच्या गादीवरून कोण्या पक्षाचा प्रचार करू नये, कोण्या नेत्या नीतीचे नाव घेऊ नये. ज्या हातात घड्याळ आहे, ज्या हातात घड्याळ आहे, ज्या हातात घड्याळ आहे, ज्या पंड्या घड्याळ आहे, ज्या हातात घड्याळ आहे त्या हातात कमळाचं पुष्प घेणे आहे, त्या विठ्ठलाच्या चरणावर सोडणे आहे, या लोकांवर वक्तृत्व धनुष्यबाण चालवणे आहे. याचे कान बहिरे झाले असन याच्या कानापाशी तुतारी वाजवणं आहे. अंधार असंत मशाल लावणं आहे. कधी व्हेन्यू आहे, कधी स्कॉर्पिओ आहे, कधी रेल्वे इंजिन आमच्या सोबत आहे दादा. समजलं संत पाय झाले तर काही अडचण नाही. एका माणसाला 2 बायका करता येत नाही. शास्त्राचं बंधन आहे, सरकारचं बंधन आहे. पण एका पाटलाले होत्या 2 बायका. एक होती आवडती, दुसरी होती नावडती. आवडती 2022 मॉडेल, इकडे फ्रीज, मिक्सर, पुरणयंत्र. नावडती होती 1932 मॉडेल. तिचे स्पेअर पार्टच भेटेना. तिच्याकडे होता उरोटा पाटा. डडंडंग गणगंडंग डडंडंग. आणि बाईचा भारी भारी सण आला. कोणता सण आला बायाचा? बायाचा. इकडल्या बायाचं लग्न नाही झाले का? कोणता सण आला का गो? इकडल्या बाया मुकणे आहे का? कोणता सण आला का गो? काय मरतो की काय मी आता? कोणता सण आला? नागपंचमी. संक्रांत आलं का? संक्रांत. या वर्षी तर सगळ्या सुनाईनं सासवाईचे पाय धुतले म्हणते. एका घराचे 2 घर झाले कसे पाहिलं पाहिजे. बायाचा भारी भारी सण. तीळ संक्रांत आला. पाटील बाबा म्हणते करा स्वयंपाक. वरची पाटील लागली, खालची पाटील लागली. 2 तास झाले पाटील बाबा म्हणते झालाच नाही का स्वयंपाक. वरची पाटील म्हणते स्वयंपाक झाला. पाटील बाबा 2 पायऱ्या का वर चढत नाही. खालच्या पाटलीला वाटलं गिराईक चाललं वाटते. खालच्या पाटलीने बुवाची शेंडी पकडली. वरच्या पाटलीला वाटलं बुवा खाली चालले वाटते. खालच्या पाटलीने बुवाचे दोन्ही
दोन्ही पाय पकडले 2 मिनिटांना पाहिजे काय खाली खालची पाटली मनात पाटील बन वरून वरची पाटली 2 मिनिटांनी एक गोडी जाते पाटील बा तुम्हाला पंचांग समजते सांगा ना तीन संक्रांत व्हायच्यावर पाटील बंडे दिसत नाही काय कायच्यावर आहे तर पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या येतात पुनर्लभ्यम शरीर पुन्हा देवानं सुंदर चांगलं शरीर दिलं नाकोडाय चर गेला फेड आणले पॉन्स लावायचं काम ठेवलं नाही या जगतामध्ये आल्यावर तुम्ही काय केलं दादा तुम्ही किती जगता हे फार महत्वाचं नाही आहे तुम्ही ते किती दिवस कसे जगता हे फार महत्वाचं आहे तुमच्याकडे किती पैसा हे फार महत्वाचं नाही आहे तुमचा पैसा कोणत्या मार्गाने आला हे फार महत्वाचं आहे तुम्हाला लेकर किती आहे हे फार महत्वाचं नाही आहे तुमचे लेकर किती न्याय नीती आचरणात चालतात हे फार महत्वाचं आहे तुम्ही किती लोकांना जीव घालता हे फार महत्वाचं नाही आहे तुम्ही त्या लोकांना कसं जीव घालता हे फार महत्वाचं आहे आजपर्यंत किती कीर्तन ऐकता हे फार महत्वाचं नाही आहे त्या कीर्तनातून किती घरी घेऊन जाता हे फार महत्वाचं आहे आजपर्यंत किती कीर्तन करता हे फार महत्वाचं नाही आहे त्या कीर्तनातून किती परिवर्तन होते हे फार महत्वाचं आहे दादा और तुझ्या कुटुंबासाठी कमावता ज्या घरच्यांसाठी कमावता हेच करवाले हेच कुटुंबवाले जेव्हा तुमचा मरणाचा प्रसंग येतो तेव्हा हे म्हणतात की आता हा कमावणारा मेला पाहिजे तर तुम्ही देवासाठी देशासाठी आणि धर्मासाठी जगा हो या समाजाला वाटेल की दादा तुम्ही जगलं पाहिजे दादा आणि ते जगण्याची सुखाची परिभाषा कोणाच्या शब्दात आमच्या नाडोबा माऊलींच्या शब्दात अवघाची संसार सुखाचा करिना अवघाची संसार सुखाचा करिना तुझा स्वप्न आहे माझं स्वप्न आहे वेष्ट बंधुत्व भावना वसुधैव कुटुंबकम नाडोबा माऊलींचे भावना पण आमच्या सुखात उद्या त्या गावात नवनव रंगाचं नवनव ठावाचं खाले भेटते म्हणते त्याला मी म्हटलं चलून पाय आमच्या सोबत करून पाय 3 दिवस प्रवास करून पाय बाहेरचं नाही मुळव्या संघटनेचा जिल्हाध्यक्ष झाला पण म्हणतो लोक जाय बोल कालपर्यंत लोक बाबा मला म्हणे बाबा तुम्हाला मोठी गाडी पाहिजे हा दादा मी 2 दिवसानं मोठी गाडी घेतली आता लोक म्हणतात लय पैसा छापते म्हणते अबे व्हेल्यूच माई पुरी पाडी घेतली ते कोणाला दिसलं नाही दादा लोक लय बोलल्याशिवाय राहत नाही आमचं सुख कशात आमचं सुख दुसऱ्याच्या सुखात असलं पाहिजे आम्ही कोणाचं तरी शुभचिंतक असलं पाहिजे आमच्यासाठी कोणीतरी शुभचिंतक असलं पाहिजे पण आपण त्याचं शुभचिंतक नसतो त्याचं शुभ चालू आहे म्हणून आपण चिंतेत असतो दादा हाही शुभचिंतक असतो आमचं सुख कशात आहे महिला मंडळाचं सुख कायच्यात आहे पुरुषांचं सुख कायच्यात आहे तरुणाईचं सुख कायच्यात आहे आम्ही पुरुष वर्ग दाढी कटिंग करायसाठी जातो तिकडून आल्यावर आंघोळ करतो ना आंघोळ तुम्ही कधी ऐकलं का महिला मंडळ ब्युटी पार्लरला गेलं तिकडून आल्यावर आंघोळ केली अजिबात नाही यायचं सुख आहे आमच्या तरुणाईचं सुख काय झालं आमच्या तरुणाईचं सुख चांगला मोबाईल चांगली 4 व्हीलर सोनं नाणं चांगली गर्लफ्रेंड चांगली बायको ही आमच्या सुखाची परिभाषा आहे हो आणि आमच्या सुखाची परिभाषा नसते आमच्या तरुणांनी मोबाईल कोणता घेतला पाहिजे ज्या मोबाईलची किंमत महिन्याच्या पगारापेक्षा जास्त नसेल तोच मोबाईल घेतला पाहिजे 4 व्हीलर कोणती घेतली पाहिजे ज्या 4 व्हीलरची किंमत वार्षिक उत्पन्नापेक्षा जास्त नसेल तेच 4 व्हीलर घेतली पाहिजे नको असलेलं घेण्याची सवय लागली की हवं असलेलं विकण्याची पाळी येते दादा ते आमची सुखाची परिभाषा असते 18 दिवसाचं पारण केल्यावर नाथ महाराज म्हणतात आता निर्वाणीचं बोल तेव्हा नाडोबाने म्हणतात आता विश्वात्मके देवे आणि वाक्यने तो शावे तो शोनी मज द्यावे आता म्हटलं घालू आता उठा जागेवारे आता शरणा मंडळी नाथा आता तरी पुढे हाची उपदेश आता विश्वात्मक देव म्हटलाय कोण आहे विश्वात्मक देव तुमचं लग्न झालं तुमच्या लग्नात गणपती होता
तुमच्या लग्नात गणपती होता? तुमच्या लग्नात होता? तुमच्या रे माझ्या अर्थ काय नाही. माये लग्नात गणपती होता. मग शंकरजीच्या लग्नात कोणता गणपती होता? होता की नव्हता? नव्हता? होता? होता. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सर्वज्ञ आत्मरूपा देवा तुमची गणेश सकलमध्ये प्रकाश म्हणे निवृत्ती दासो औदार्य जुजला ज्या विश्वात्मक रूपाचं दर्शन तेव्हापासून आतापर्यंत गणेशजींच्या रूपामध्ये करत आलोय, त्याप्रमाणे हा सकल हिंदू समाज त्या भारत मातेचं प्रभू रामाचं छत्रपती शिवरायांचं रूप विश्वात्मक रूप म्हणून बघतोय दादा. तो विश्वात्मक देव आता विश्वात्मक देवे आणि वाक्याने तो शावे तो शोनी मज द्यावे. देणं लागतं, समाजाचं देणं लागतं, मातृभूमीचं देणं लागतं, गावाचं देणं लागतं. पण आम्ही देतो का? अजिबात देत. समाजाचं देणं कुठेपर्यंत? शतव्याय भक्तमं सहस्रम सानार्चिया लक्ष्म्या द्यात्यमं त्यात्यं कोटीं हरिमयं. 100 काम सोडून माणसानं जेवण करावं, 1000 काम सोडून माणसानं आंघोळ करावी, 1,00,000 काम सोडून माणसानं दान धर्म करावा आणि कोट्यावधी काम सोडून देवाचं नामस्मरण करावं. दादा समाजाचं देणं देण्यात अहंकार. शास्त्र काय सांगतात? हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम शब्दस्य भूषणम शास्त्रम भूषणम किं प्रयोजनम. हाताचं भूषण तर दान आहे, कंठाचं भूषण तर सत्य आहे, श्रोत्याचं भूषण तर शास्त्र आहे. इतर आभूषणांवर कसला गर्व असला दादा? समाजाचं देणं लागतं ना. देतो का आम्ही? नाही देत. आता गणेशोत्सव सुरू आहे, नवरात्री येणार आहे, सप्त्याची वर्गणी आहे. आमचे पोरं आमचं सप्ताह कमिटी वर्गणीसाठी जाते. बिल्डिंग 5 मजली, हातात सोना नाना अंगठ्या. त्याने म्हटलं सांगा ना तुम्ही लिहा ना, बाबा चांगला कार्यक्रम घेता, सोपान कनेर करायला बोलावता, एकदम मस्त. सांगा ना तुम्ही लिहा ना तुमच्या मतानं, तुम्ही सांगा ना तुम्ही लिहा ना, तुम्ही सांगा ना तुम्ही लिहा ना, किती लिहा ना. 11 रुपये वर्गणी, 1.25 रुपये देऊ, घरातले सगळे जेवायला येऊ, कार्यक्रम झाल्यावर तुमच्यापासून हिशोब घेऊ. काय कामाची जिंदगी, 2 वांगे 3 अंडे, काही नाही दादा. समाजाचं देणं लागतं. तर राम मंदिर बांधणं झालं होतं, त्या समर्पण अभियानात गेलो होतो. घरावर श्रीराम गेलो होतो. श्रीराम आजोबा होते 70 वर्षाचे. आजोबाला म्हटलं द्या ना समर्पण राशी. बुडा म्हणे ऑनलाईन करतो म्हणे. काही दिवसांत बुडा मेला. माया पोरामध्ये श्रद्धांजली तुमचं भाषण म्हटलं मरण तर जाणार नाही. मी त्याच्या घरी गेलो. बुड्याला असं रचलं होतं. तिथे एक बुडी सांगून त्याच्या डोक्यावर 1 रुपया ठेवा, त्याच्या तोंडात तुळशीचं पान टाका. म्हटलं आता काय तुळशीचं पान? आयुष्यभर तो कोंबडीचे अंडे खाल्ले, टाकणं म्हटलंय का तो कोंबडीचं अंड? मरून जाता पण समाजाचं देत नाही दादा. आणि मला माहित नाही इकडल्या सप्त्याचं कसं काय असतं. आमच्या विदर्भात काला होते, जेवण होते, माणसं जेवते. आपले जेवण आहे ना शेवटच्या दिवशी, पंगत आहे की भंडारा आहे? पंगत आहे ना. माणसं जेवते. दररोज आहे. शेवटचं बोलू आपण, 7 दिवसातलं नाही बोलू. शेवटच्या दिवशी पंगत होते. आमच्या माणसंही जेवते, लेकरही जेवते, आमच्या बायाही जेवते, आणि शेवटी जाताना डब्बाही घेऊन जाते. त्याला म्हटलं कुठं हे याचे आहे ना, आणि 5-5 पोळ्या एकट्याच घेऊन जाते. आणि आमची आयोजन कमिटी वेळेवर तुरीची डाळ आणते, वेळेवर बेसन आणते, येले जीव घालते, हे डब्बेच्या डब्बे घेऊन जाते. दादा सप्ताह धर्म जर टिकवायचा असेल, या वर्षीपासून सप्त्यातून डब्बे नेण्याची प्रथा बंद झाली पाहिजे दादा. तेव्हा हा धर्म आणि सप्ताह टिकण्याशिवाय टाळे येऊन तर असं वाटून आलं का योग्य ठिकाणी इंजेक्शन बसलं. बसलं. आपला केवळ बाण केवळ योगायोग असतो, तो केवळ योगायोगच समजावा. काय सांगा नाही नाही चांगलं समाजाचं देणं. देण्याचं काम कोण करताय? संत करताय. कुठून करताय? 18 दिवसाचा बाण गेला नाथ महाराज म्हणतात नाना निर्वाणीचं बो. नाडवारा कुठून बोलतात? कशासाठी बोलतात? कुणासाठी बोलतात? जेव्हा भगवान श्रीकृष्ण भगवद्गीता सांगत होते तेव्हा कोणी कोणी ऐकली? वरता ध्वजास्तंभावरी इकडे रुद्राष्ट्रानं ऐकली, संजयानं ऐकली, अर्जुनानं ऐकली, आणि सगळ्यात वरत वानर त्यांनी ऐकली. तिकडे अंजली माता आवाज देते आणि म्हणता इकडे
एक आवाज येते हनुमंत येत नाही, दुसरा आवाज येते हनुमंत येत नाही, तिसरा आवाज येते हनुमंता इकडे. हनुमंतराय येतात. अंजनी माता म्हणते हनुमंता कशात गुंग झाला होता, तुला तुझ्या मातेचे 3 आवाज मिळाले. तेव्हा हनुमंतराय म्हणतात त्या भगवद्गीतेचा रसपाठ करताना मी माता एवढा दंग आलो मला तुझा आवाज आला नाही. तेव्हा अंजनी माता म्हणते सांगते काय तत्वज्ञान आहे. हनुमंतराय सांगायला जातात पण हनुमंतराय सांगू शकत नाही. तेव्हा अंजनी माता म्हणते तुझ्यासोबत आणखी कोणी ऐकलं. तेव्हा हनुमंतराय म्हणतात अर्जुन होता, जा मग त्या अर्जुनाला घेऊन ये. हनुमंतराय अर्जुनाकडे जातात. अर्जुनजी चला आई बोलावते. अर्जुनजी म्हणते थांब राजा, उद्या कुणाचा गेम करायचा आहे, कुणाला टप्पाचा आहे, कृष्ण सांगून आले तू म्हणता घरी चल. अर्जुनजी म्हणते येत नाही. हनुमंतराय अच्छा असं अर्जुनाले उचलते, अंजनी पर्वतावर आणते. अंजनी माता म्हणते सांग अर्जुना काय ते तत्वज्ञान होतं ज्या तत्वज्ञानामध्ये माझा मुलगा मला विसरला. अर्जुनजी सांगायला लागतात, अर्जुनजीला सांगता येत नाही. तेव्हा अंजनी माता म्हणजे तुम्हाला सांगणार कोण, करतो मान्यता करतो भगवान श्रीकृष्णाचा. अंजनी माता भाव करते, अंजनी माता येते, भगवान श्रीकृष्ण प्रगट होतात. अंजनी माता म्हणजे भगवंता सांगते काय तत्वज्ञान आहे ज्यामध्ये माझा मुलगा मला विसरला. भगवान श्रीकृष्ण म्हणतात ते ज्ञान द्वापार युगात एकदाच सांगायचं ठरलं होतं, मग ते ज्ञान आम्हाला कलियुगात कुठं मिळेल. लोपले ज्ञान जगी हे तर नेन कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानीला. ज्याला व्हायचं असेल सुख करी त्याने वाचावी ज्ञानेश्वरी, ज्याला राहायचं असेल गीता त्याने वाचावी ग्रामगीता. दादा ज्ञानेश्वरीचं पारायण गावात कशासाठी, बाजूचं गाव ज्ञानेश्वरी वाचते म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी नाही, बाजूची पोरगी ज्ञानेश्वरी वाचते म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी नाही, आमचं पूर्ण गाव एका ठिकाणी येते म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी नाही. या भवसागरातून तरुण जाण्यासाठी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे दादा. आणि कोणासाठी, आमच्या अलंकापुरीच्या राजासाठी ज्ञानेश्वरी वाचावी दादा. का वाचावी, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी. भगवंताचं ज्ञान देत आहे हो. आमचं दादा लक्ष कुठं आहे, तर राम नामामध्ये लक्ष आहे. आमचं कुठे लक्ष आहे, राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र राम कृष्ण हरी. नरदेचा हाची स्वार्थ संत संगे करी परमार्थ, अनेक नाही बा साधन मुखे हरी हरी स्मरण. सोडी द्रव्य दाराच्या, द्रव्य म्हणजे काय तो पैसा, दारा म्हणजे कोणतं लेकर बायको. लहानपणी वाटावे त्या पोट्याचे पेढे, म्हातारपणी खावे त्याच पोट्याचे जोडे. तरुण आहे, बहुतांश तरुण आहे, नियोजन तरुणायचा, कीर्तनकार बी तरुण आहे. काय तरुणाची व्याख्या, जो आरशात पाहते तो तरुण, की ज्या तरुणाला रात्री आला लागते धरून तोच खरा तरुण. आमचं तारुण्य केव्हा येतं, शिवजयंती आला आमचं तारुण्य येतं. आता गणपती बसला की आमचं तारुण्य येतं. 10 दिवस गणपती काय बसवते, आरती एकाचेही पाठ नाही. सुख करतात करतान कुठे गेलतान कुठे आलता जाताना त्याला काय दम देते, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पाही म्हणते मी तर येईनच पुढच्या वर्षी, तू काही लोडच नको घेऊ, तू असाच पेत्राय, तू तर नाही राहणार, मी तर येईनच. भाऊ कोणतं तारुण्य, तारुण्य. आमच्या तारुण्याची काय परिभाषा आहे, आमच्या तारुण्याची काय परिभाषा आहे. आमचं तारुण्य कशात गेलाय, आमचं तारुण्य त्या केजीएफच्या रॉकी मध्ये गेलाय. बाबू त्या केजीएफच्या रॉकीनं स्वतःच्या प्रेयसीला हवा घालासाठी हेलिकॉप्टर आणलं होतं रे, पण तुझ्या घरी झाकण झुल्या लाईनही नाही रे, पंखा तर दूर आहे. कोणतं तारुण्य, नावात तागदशिवाय नावा. काय नाव असते आपल्या पोरीचं, पोरीचं नाव असते भाग्यलक्ष्मी. भाग्यलक्ष्मी उठते 11 वाजता. आजकाल मायबाप स्वतःच्या पोराचं नाव लल्ला ठेवते, लल्ला लल्ला लल्ला. नाकातून शमूल वाहून राहिला लल्ला. लग्नाच्या आधी बायको पयाली लल्ला. 10वी 3 विषय नापास लल्ला. काय कामाचा लल्ला दादा, तो लल्ला. जनकला इंद्रिया भल्ला तो कृष्ण कन्हैया लल्ला. माती खाय लल्ला, काय कामाचा. नावात ताकद असली पाहिजे, काय नावात ताकद आहे त्या. स्वतःच्या जीवाला साजे, स्वतःच्या जीवाला साजे. हात तुटला तरी खणला पाहिजे.
तुमदार सैन्यावर निघता तुम्हाला तानाचे वाघाच्या डोक्यात घालून हात मुजतात त्यांचा संभाजी एका धक्क्यात सय्यद पंडाचा हात छत्रपती वाजे या सर्वांचं एकत्रित करून स्वराज्य त्यांचं नाव छत्रपती शिवाजी हे शिवरायाच्या बाबा राम नावात ताकद आहे राम नावात रामाच्या नावानं दगड करायला लागले लंकेच्या लोकांची भीती वाढली लंकेच्या लोकांना म्हटलं राम तो मायावी है अगर इसके नाम से अगर पत्थर करते भगवान कैसा होगा राजा कैसा होगा लंकेच्या लोकांची भीती वाढली रावणाला रात्री दवंडी दिली आपण समुद्र सपाटीवर जाऊ आपण दगड करून नको रावण निघाला प्रजाजन निघाले रावणाने मोठा दगड घेतला दगडावर रावण दगड घेतला दगड टाकला दगड तरला लंकेची प्रजाजन खुश झाली अपना विराजा राम नाम म्हणत जावा प्रॅक्टिस होते प्रॅक्टिस हे हातात पाहा माझ्या घड्याळ आहे लय वेळ झालाय हे माझ्या हातात घड्याळ हे घड्याळ टायटन ऑटोमॅटिकची घड्याळ माझ्या एका दलिंदर मित्रानं मला दिली आहे किती रुपयाची आहे सांगणार नाही पण हे घड्याळ पल्सवर चालते पल्सवर हे घड्याळ जर हाताच्या 24 तास जर दूर राहिली ही घड्याळ हाताच्या 24 तास जर दूर राहिली तर ही घड्याळ बंद पडते ही घड्याळ जर हाताच्या 24 तास जर दूर राहिली तर ही घड्याळ बंद पडती आणि ही घड्याळ रामाच्या 24 तास जर दूर राहिली तर ही भी घड्याळ बंद पडते दादा रामाशिवाय पर्याय नाही जो रामाशिवाय पर्याय असेल ना तिच्यात राम र शब्द 12 कडे 27 या ठिकाणी कितव्या 27 र नंतर तो आ शब्द हा दुसऱ्या ठिकाणी येतो म शब्द 12 कडे 25 या ठिकाणी कितव्या 25व्या 25 2 27 27 27 54 एका रामाची बेरीज किती झाली 54 मग एकदा राम म्हणत नाही आम्ही माझ्यातला राम आणि तुझ्यातला राम आत्मा आणि परमात्म्याचं मिलन 54 आणि 54 108 राम राम म्हटल्यावर 108 महिन्याची माळ जपल्याचं पुण्य प्राप्त होते म्हणून आपण एकमेकाला राम राम म्हणतो दादा आणि हा रामकृष्ण हरिवार निष्काम निश्चळ विश्वास अभंगाच्या दुसऱ्या जन्मात निष्काम निश्चळ निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास पाहुणे वास आणि गाठी त्याप्रमाणे हनुमंताचा नामावर विश्वास आहे जना वाईचा विठ्ठलावर विश्वास आहे सेना नाव्याचा विठ्ठलावर विश्वास आहे त्याप्रमाणे त्या प्रभू रामावर निष्काम निश्चळ विश्वास असला पाहिजे मी सांगत होतो राम छत्रपती शिवाजी सांगतो आणि राम छत्रपती शिवाजी लागत असेल तर राजमाता जिजाऊ कशा पाहिजे तुमच्यावर जास्त बोलत नाही महिला मंडळ 2 वर्ष आधी बोलायचो 2 वर्ष आधी माझं लग्न झालं जाताना मुली घरीच झाला महाराज लोकांच्या बायकालाही गरम असते गायनाचार्याच्या आम्हाला की सध्या माहित नाही हा आणि आमच्या मिशा इथंच वर असते घरी गेल्यावर पुऱ्या सिट डाऊन असते म्हटलं हा आणि तसंही आता 1 महिन्यापासून मी याच्यावर बोलणं बंद केलं प्रत्येकाच्या घरात मुख्यमंत्र्याची बहीण आहे म्हणजे माई बायको त्या दिवशी भाऊ मला म्हणत होती 17 ऑगस्ट पर्यंत घरात तुमची मक्तेदारी आहे म्हणे आणि 17 ऑगस्ट नंतर आमच्या दोघीचं महिला रात चालू होते म्हणे म्हटलं अजिबात लोड नको घेऊ दोघीले 1 रुपया भेटू देत नाही कारण की घरात एकमेव हा बंदा इन्कम टॅक्स भरणार आहे तुम्हाला 1 रुपया सुद्धा भेटू देणार नाही आणि काको स्त्री सुंदर असते की माहित नाही स्त्री सुंदर असते की माहित नाही पण मुळात स्त्री असणं हेच फार सुंदर असतं मुळात
स्त्री असणं हेच फार सुंदर असतं. त्यातल्या त्यात वासनेचं निखळ यंत्रण होता. माणूस म्हणून जगत असेल ना दादा, ते खरं सौंदर्य. काकू टाळ्या वाजवायला काहीच नाही वाटत. देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील चायना, अमेरिका, जपानला गेल्या, पण काकू त्याच्या डोक्यावरचा पदर कधी पडला नाही. पण आजकालच्या आमच्या माता होईल, काकू मी तुम्हाला नाही म्हटलं, काकू लागले घ्यायला बापा इच्छा कायची गोष्ट नाही सांगणार. इच्छा काय विदर्भातलं सांग. आपली आई जरी किती सावळी असली, आपली आई जरी किती सावळी असली, आपल्या आईच्या स्तनातला जो सावळा नाही. आपली भारतीय संस्कृती अजमावला किती कठीण असली ना, ती संस्कृती आहे जपली आहे. पाश्चात्य संस्कृती द्राक्षासारखी आहे, भारतीय संस्कृती रुद्राक्षासारखी आहे. द्राक्ष सडून जातात पण रुद्राक्ष कधी सडत नाही. आपली संस्कृती वाचवली पाहिजे. लाज वाटते, स्वतःच्या संस्कृतीला लाज वाटते. त्या माता भगिनी म्हटलं डोक्यावर पदर घ्या, त्या म्हणते आम्ही आधुनिक आहे. असलं पाहिजे, आधुनिकच असलं पाहिजे, पण डोक्यावर पदर काय घेतला पाहिजे? हा जेव्हा डोक्यावर पदर इथं घेतला जातो, हा जेव्हा डोक्यावर पदर इथं घेतला जातो, आणि हा पदर जेव्हा इथं पोचला जातो, समोरून पोट झाकलं जातं, मागून पाठ झाकली जातं, याच्यासाठी काकू डोक्यावर पदर घेतला जातो. लाज, डोक्यावर पदर घ्यायची लाज वाटते, कपाळाला टिक्का टिकले लावायची लाज वाटते. अरे ते मुसलमानाचं पोरगं दिवसातून 5 वेळेस नमाज पढत असतात. आमच्या हिंदूच्या मुलांना आणि मुलीनं सकाळी त्या भगवंताकडे नतमस्तक होऊन कपाळाला टिक्का लावून घराच्या बाहेर पडलं पाहिजे. स्वतःची संस्कृती वाचवली पाहिजे. माता वगैरे, या माता वगैरे नजर मारा, यामध्ये काही म्हाताऱ्या आजी आहे. या म्हाताऱ्या आजीच्या डोक्यावर एवढं मोठं कुंकू आहे. आमच्या लहानपणी आमची आजी डोक्याला एवढं मोठं कुंकू लावत होते. कुंकू रूपे भगवान माझे कपाळी विराजमान. या जगतामधली सर्वात शेवटची पिढी आहे. ज्या पिढीच्या घरात गेल्यावर त्या घरची माय माऊली लुगड्या घरात जावा, याच्या घरचा महिला मंडळ सलवार पुत्री आणि गाऊन मध्ये दिसल्याशिवाय राहत दादा. सर्वात शेवटची पिढी आहे. नवरात्रीच्या 9 दिवसात आमची पोरगी पाठ उघडे ठेवली बाहेर पडते, आणि पोरीचा बाप काय म्हणते, काय माई पोरगी दिसते, काय माई पोरगी दिसते, काय माई पोरगी दिसते. आणि पोरगी 9 दिवसाने जेव्हा पळून जाते ना, तेव्हा खरा कार्यक्रम समजतो. स्त्रीच्या आयुष्यातलं सर्वात मोठं सौंदर्य असेल ते लज्जा. नारी लज्जया, नारी लज्जया साधुस्य क्षमया, सरकमलेन नृपोविमलेन धेनु शृंगेन कमलं भृंगेन नरो गुणेन शोभेन भवति. नारी लज्जया, स्त्रीच्या आयुष्यातलं सर्वात मोठं सौंदर्य असेल ते लज्जा आहे. बाकीचा श्लोक पुढच्या वर्षी. हा मोबाईल तिथे कोणता मोबाईल आहे? आयफोन. हे बरं नाही तुले आयफोन किती रुपयाचा आहे? 1 लाख 1.5 लाख. मोबाईल महाग आहे ना. हा मोबाईल असा सुरक्षित आहे की आता याला कव्हर घातल्यावर सुरक्षित. कव्हर समजलं असून तर पाहिलं ना. जेवण मॅच होत आता 11 वाजता लेट समजा घरी गेल्यावर. अरे जे गोष्ट झाकली असते ना ते नेहमीच सुरक्षित असते, आणि जे उघड असते दादा त्याच्यावर माशा नक्की बसत असते. म्हणाल प्रियांका आणि अंकिता सारखे हत्याकांड होतात. लहान लहान मुलींवर बलात्कार होते, 80 वर्षाच्या म्हाताऱ्यावर बलात्कार होते. तेव्हा उघडं नागलं होतं, नव्हतं उघडं नागलं. दुर्धनाने म्हटलं या राष्ट्रयज्ञ 5 चांगल्या माणसं दुर्धनाने दिसले नाही. दुर्धनाचा चष्मा कौरवाचा होता. त्याच राष्ट्रयज्ञाने अर्जुनाने म्हटलं या राष्ट्रयज्ञ 5 वाईट माणसं अर्जुनाने दिसले नाही. अर्जुनाचा चष्मा पांडवाचा होता, तुमचा चष्मा दुर्धनाचा कौरवाचा असेल. प्रत्येक माता भगिनी ते वास्तवांत स्त्री दिसेल, आणि तुमचा चष्मा अर्जुनाचा पांडवाचा असेल तर प्रत्येक माता भगिनी मा जगदंबा दिसेल. दादा आपले नजर आणि नजरिया कसा असतात, आणि त्या घरची गावाची इज्जत आमची पोरगीच ठेवली दादा. त्याच्यामुळे आपल्या मुलीला मुलगीच राहू द्या, तिला लज्जा शब्द शिकू द्या. घरात 4 पाहुणे तर अंगावर ओळणी घेऊ द्या दादा, पण तुम्ही ओळणी घेऊ देत नाही हो. पण नवरात्री आल्या की आमच्या पोरीला पाठ उघडी ठेवून आम्ही बाहेर पाठवल्याशिवाय राहत. माझी यावर्षी विनंती आहे, या संस्थानाला विनंती आहे. इथे अधिष्ठान आहे का देवाचं मंदिर आहे का? मंदिर आहे. माझ्या संस्थानाला विनंती आहे, जे बाजूच्या गणपती मंडळात सर्वांना विनंती आहे,
नवरात्रीच्या मंडळांना विनंती आहे आणि या परिसरातले सर्व देवस्थानांना विनंती आहे, कधीतरी त्या मस्जिदमध्ये जावा. मस्जिदमध्ये गेल्यावर डोक्यावर जरा टोपी घ्यावं लागतं, हात पाय शुद्ध व्हावं लागतं, तेव्हा कुठं मंदिरामध्ये प्रवेश मिळतो. कधीतरी गुरुद्वारात जावा, डोक्यावर कपडा रुमाल घ्यावा लागतो, तेव्हा कुठं आतमध्ये प्रवेश मिळतो. पण आमच्या हिंदूच्या देवस्थानामध्ये, हिंदूच्या मंदिरामध्ये, गणपती नवरात्रामध्ये आम्ही असभ्याच्या कपड्यांमध्ये प्रवेश करतो. माझी या परिसरातील सर्व देवस्थानांना, गणपती मंडळांना, नवरात्रीच्या मंडळांना विनंती आहे, आपल्या संस्थांच्या बाहेर एक आचारसंहितेचा बोर्ड असलं पाहिजे. ज्या बोर्डावर लिहिलं असलं पाहिजे, जोपर्यंत भारतीय संस्कृतीला पूरक अशा पोशाखामध्ये तुम्ही प्रवेश करत नाही, तोपर्यंत तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही. दादा, हे आचारसंहिता आमच्या हिंदूंसाठी असली पाहिजे. स्वतःचा धर्म जपला पाहिजे, पण नाही स्वतःचा धर्म जपत नाही. काल परवा श्रावण होऊन गेला. श्रावण महिन्यामध्ये आम्ही सगळेजण श्रावण येण्याची वाट पाहतो. काही लोक श्रावण तो काय म्हणते, गुरुवार शनिवार चालत नाही, रविवारी येऊ दे, हा कोंबडीचं येऊ दे, बकरीचं येऊ दे, हरणाचं येऊ दे, नवे नवे गाईचं. आमच्या विदर्भातले गाडगे बाबा म्हणतात, दादा गाईचं मांस, बकरीचं मांस, कोंबडीचं मांस आणि तुमच्या घरच्या लहान लेकराचं मांस दादा स्वतःच्या घरचे लहान लेकर आम्ही कापून खातो का हो? तुम्हाला वाटत असेल हा सप्ताह, हा परिसर, हे दैवत्व टिकलं पाहिजे, या वर्षी या सप्त्यावरून आजच्या कीर्तनामधून एक तरी उठून म्हटलं पाहिजे की मी आजपासून पूर्णाच्या पूर्ण शाकाहारी होतो. तेव्हा हा धर्म आणि सप्ताह दादा टिकल्याशिवाय टाळ्या वाजवा म्हणून म्हटलं नाही. मला अपेक्षित आहे की कोणीतरी उठाव, आजपासून सोडा. दुसऱ्या जणांना नका सांगू, तुम्ही स्वतःच पाहा. बाबा तुम्ही लोण नका घेऊ, ताण त्यानंच घेतला पाहिजे, तुम्ही ताण नका घेऊ. कोण आहे सोडणार आजपासून? आहे का कोणी? माय कचरा नका बरोबर, रोज माझ्या कीर्तनात 5-10 असते बरोबर, नाही तर कीर्तन आज इथंच पडलं, बाकीचं गेलो. हेच एवढंच महत्वाचं आहे. का कोणी आहे सोडणार? आहे का? अरे मागं झाकण दिले आहे का? कोण आहे? कोण नाही? एक तर असं असल गाव पूर्ण शाकाहारी असल, नाही तर माया काही चुकलं असं. गाव शाकाहारी समजू मरतो मग मी. आहे कोणी सोडणार? आहे का बाबा? या बघा, हार द्या, हार पाहिजे. मायाच वयातला हार दे, मला नसलाच चालते. आदरणीय बाबा, या असंख्य पीठासमोर, या नारदाच्या गादीसमोर आणि नारायण बाबांचा वाढदिवस आहे, त्याच्या वाढदिवसानिमित्त माया हातून तुमचे गुरु आहे, माया मोठे भाऊ आहे, त्याच्या समोर माई इज्जत नाही गेली पाहिजे याचा विचार करजा फक्त. आजपासून अंडे, मटन, दारू, बिडी, सिगारेट, खर्रा, पान काहीच खाता येत नाही. याच्यात काही सूट पाहिजे काय? अंडे, मटन, दारूले तर सूट नाही, बाकी बाकी बरं. बोला पुंडली ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जगद्गुरु तुकाराम महाराज. काय छोटा त्यांना खायचं समजत नाही. खरं याच्या मायबाबा भंग पयाला काही घेणं नाही, पण आपल्या कीर्तनामध्ये 5 ते 10 लोक दरवेळेस झाले पाहिजे. हाच धर्म टिकला पाहिजे. धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई धर्म होत नाही. धर्म म्हणजे न्याय, नीती, आचरण आणि सत्य म्हणजे धर्म. आणि फार मोठी शोकांतिका आहे. स्वतःचा धर्म वाढावा कसा ख्रिश्चन लोकांकडून शिकलं पाहिजे. स्वतःच्या धर्माचा धर्मनिर्माण किती असावा हे मुस्लिम लोकांकडून शिकलं पाहिजे. आणि हिंदू म्हणून जन्माल्यावर हिंदू धर्मावर टीका करणे आमच्या हिंदूंकडून शिकायला सर्वात मोठी शोकांतिका आहे. आम्हाला स्वतःच्या धर्माचा स्वाभिमान नाही, स्वतःच्या जातीचा स्वाभिमान आहे.
आणि कोणत्या जाती पाळतो माणी नगर बंधारी तेली माणी नाही माणा पद्मार वासुदेवना कुमार गोदरनागोळी त्यांच्याशी लागणारी माताची तरी रंगारी आणि ब्राह्मण समाज वाटला गेला. पण आमचं जगणं हे नाही आहे. आमचं जगणं आहे शिवजंतू विधान रक्त मलमूत्र शोधन ताण भूका सुखा दुखा जन्म आणि मृत्यू जगणं सोडतो जातीच्या माग लागतो. आजपासून याच्यानंतर परत कंदार तुम्हाला कोणी जात विचारले एका शब्दात सांगायचं हिंदू आहे दादा. एवढा पहिला स्वतःच्या राष्ट्र धर्मावर निष्ठा असली पाहिजे. स्वतःच्या राष्ट्र धर्मावर निष्ठा कोणाला भारत प्रकारचा भक्त दादा त्या भारत भूमीसाठी आवाहन करतोय. आर्त प्रकारचा भक्त आहे. हातात ते लाल माती घेऊन तो भगत म्हणतोय एक दिवस मी लाल मातीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आमचा भगत मोठा होतो त्याला पाहायला पाहुणे येतात. त्या काळचे गर्ग श्रीमंत लोक असतात. त्याच्यामुळे आई म्हणते बेटा भाजीपाला बाजार घेऊन ये. आमचा भगत त्या 50 रुपयाच्या नोटीकडे पाहतोय आणि पाहताना म्हणतोय आज जर मी या नोटीचा भाजीपाला आणला बाजार आणला आलेल्या लोकांनी जर मला पसंत केलं माझं अवघ आयुष्य का बाईच्या सेवेसाठी जाईल. माझं अवघ आयुष्य का बाईच्या सेवेसाठी नाही मातृभूमी आईच्या सेवेसाठी आहे. भगत फरार होतो आणि आज भगतला सौंदर्याचा पुंड्र्यांची हत्या होते. या भगतला जेलमध्ये डांबण्यात येतं. 18 दिवसानं भगतला फाशी आहे. त्याच्यामुळं शेवटची भेट म्हणून आई वडील भेटण्यासाठी जातात. एवढ्या मोठ्या लोकांमध्ये भगत दिसत नाही. त्याच्यामुळे आई आवडी पडते भगत होय भगत होय म्हटल्यावर लेनिनचं चित्र चरित्र वाचणारा भगत सला कपाशी येतो. आणि ज्या क्षणी भगतला पाहते त्या क्षणी आगसा बोगसा रडायला लागते. तेव्हा तो भगत म्हणतो आई रडू नको. आता माझ्यावर तुझा अधिकार नाही तर देशातील कोट्यवधी लोकांचा अधिकार आहे. तेव्हा ती आई म्हणते बेटा मी याच्यासाठी रडत नाही की तो 18 दिवसानं मरणार आहे. मी याच्यासाठी रडत नाही की तो 18 दिवसानं मरणार आहे. मी याच्यासाठी रडते की मी फक्त या देशाला एकच भगत देऊ शकली. त्याच्यासाठी ते मायमावले राहायला लागते हो. आणि तेवढाच वेळा तो भगत म्हणतो आई बाबा माझ्यावर एकच कृपा करा. माझं शेवटचं जे प्रेत राहील ना 15 कपड्यामध्ये घातलेलं ते प्रेत घ्यायला आई बाबा तुम्ही येऊ नका. असं म्हटल्यावर 6 फुटाचा बाप कोणाला समोर झुकणारा बाप आगसा बोगसा राहायला लागतो की शेवटच्या क्षणी आपल्या मुलाचं प्रेत सुद्धा हाताला लावलंय बाप राहायला लागतो आणि म्हणतो का बेटा तुझं प्रेत घ्यायला आम्ही काय नाही. तेव्हा तो भगत म्हणतो आई बाबा तुम्ही असे द्याल माझं पांढरं प्रेत हातात घेऊन आल. तेव्हा ते इंग्रजांनी ब्रिटिश म्हणेल हे कोणती क्रांतिकारकाची आई. मला या देशातील लोकांना सांगायचा मला या इंग्रजांना ब्रिटिशांना सांगायचा मला या देशातील नवतरुणांना सांगायचा या देशातील नवतरुणांचं तारुण्य एखाद्या बाईच्या सेवेसाठी असते हो मातृभूमी आईच्या सेवेसाठी असते. स्वतःच्या लग्नापेक्षा निष्ठा कशावर होती त्या भारत भूमीवर होती. तेरा वैभव अमर रहेगा हम रहे विचार रहना रे दादा जन्मे जन्मभव में चस्सर गया कभी करेसी दादा. स्वतःच्या राष्ट्र धर्मावर निष्ठा त्या अर्थ प्रकारच्या भक्ताची होती हो. आणि तीच निष्ठा अर्थार्थ प्रकारच्या भक्ताची निष्ठा कशी महत्वाची होती. तुम्ही शेतकऱ्यांचे लोक आहात. तुम्ही शेतकरी आहात. तुम्ही शेतकऱ्याचा मुलगा. एका माणसाला आपला बैल विकायचा असतो ज्या बैलाची किंमत 50 रुपये असते. हा माणूस बैल विकायला घेऊन जातो. पहिला माणूस आल्यावर म्हणतो बैल कितीला. हा म्हणतो 50,000ला. हा त्याला विचारतो तुम्ही तंबाखू खाता का. तो म्हणतो मी तंबाखू खात नाही. हा म्हणतो तुला बैल देत नाही. नंतर 70,000 रुपये देणार आहे तो. आई त्याला विचारतो मी तंबाखू खाता का. तो म्हणतो मी तंबाखू खात नाही तुला बैल देत नाही. शेवटी 1,00,000 रुपये देणार आहे तो. आई त्याला विचारतो मी तंबाखू खाता का. तो म्हणतो मी तंबाखू खात नाही. शेवटच्या प्रसंगी 35,000 रुपये देणार आहे तो. आणि म्हणतो की मी तंबाखू खातो. त्या जिज्ञासू प्रकारच्या भक्ताची निष्ठा त्या आपल्या राजावर आहे. आणि ज्ञानी प्रकारच्या भक्ताची निष्ठा कोणावर आहे त्या वारकरी संप्रदायाचा वैभव. त्या काळात बाबा आपण आळंदी पंढरपूरला गेलो ते एकच कॅसेट वाजायची हरिपाठाची ते म्हणजे वंदनीय बाबा महाराज सातारकरांची. काय ते वैभव काय ते वैभव. पंढरपूरच्या प्रांगणामध्ये कीर्तन चालायचं. डोक्यावर मखमलचा फेटा खांद्यावर मखमलची शाल कपाळाला फक्त आणि फक्त बुक्का आणि रामकृष्ण हरी विठोबा रुक्माईचा गजर चालू. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी राम हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण
2 मिनिटांना मला बाबा महाराजांचा माईक बंद पडतो. चैतन्य नावाचा मुलगा साऊंड सिस्टीम पाशी काहीतरी करायला जातो. तेवढ्या वेळात लाईन जाते. 2 मिनिटात लाईन तर जरूर येते हो, पण बाबा महाराजांचा एकुलता एक मुलगा शॉक लागलेले जागच्या जागी चैतन्यमय होतो. पूर्ण शोकाकुल वातावरण होतं. बाबा महाराज नारदाच्या गादीवर स्वतःच्या मुलाला हात न्यायला लावतात. तुम्ही 1 तास कीर्तन करतात, अभंग सोडवतात. नंतर दादा स्वतःच्या मुलाची भेट घेतात. दादा स्वतःच्या मुलापेक्षा त्या वारकरी संप्रदायावर आणि नारदाच्या गादीवर निष्ठा दादा त्या संतांची होती हो. ते ज्ञानी प्रकारचे भक्त होते. अर्थात जिज्ञासू ज्ञानी 4 प्रकारच्या भक्तांची निष्ठा आपापल्या दैवावर आहे. पण निष्ठा आणि धर्म हा शब्द आला की ज्या माणसामुळं तो धर्म आणि निष्ठा शब्द अपुरा आहे ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे. 15 फेब्रुवारी 1649 धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंना बांधून आणण्यात येत आहे. काय त्रास आहे माता भगिनी. ज्याप्रमाणे घरात काकडी सोलतात त्याप्रमाणे संभाजीराजेंचं रोज एक शरीर सोलण्यात येत आहे. रोज एक हात सोलायचा. आणि काल जो हात सोलला होता त्या हातावर तिखटा मिठाचं पाणी टाकायचं. रोज एक नख बाहेर काढायचं. आणि काल जे नख बाहेर काढलं होतं त्या नखावर तिखटा मिठाची पेंडी बांधायची. अंगावर उकळतं तेल टाकायचं, उकळतं पाणी टाकायचं. काटेरी चापकाने पूर्ण अंग सोलून काढलाय. शेवटच्या काळी दोन्ही कान कच कापल्या. औरंग्या शेवटची आज्ञा देतोय, लावा स्तंभा के आखे बाहेर निकालला. तेव्हा हातात लाल झालेले असंड त्या संभाजीराजेंकडे तो हाशम घेऊन वाटचाल करतोय. त्या संभाजीराजेंचं लाल रक्ताने माखलेलं शरीर पाहून हाशम म्हणतोय, ए संभा, क्यों मर रहा है संभा, क्यों मर रहा है? कुछ देर के लिए औरंगजेब का कहना मान ले रे संभा. तेव्हा संभाजीराजे म्हणतात, हाशम तुम अपना काम करो. असं म्हटल्यावर ते लाल झालेलं असंड संभाजीराजेंच्या डोळ्यासमोर नेण्यात येत आहे. संभाजीराजेंना हाशम म्हणतोय, हे संभा कुछ देर के लिए अपने आंखें तो बंद कर लो, मुझसे तेरा ये दर्द देखा नहीं जाता. तेव्हा संभाजीराजे म्हणतात, तुम्हा स्वार्थी लोकांचे डोळे उघडण्यासाठी आम्हा स्वकीय लोकांना स्वतःचे डोळे फोडूनच घ्यावं लागेल. 10 दिशा डोळे असंड संभाजीराजेंच्या डोळ्यामध्ये टाकण्यात येतात. तांबड्या रक्ताचा पोर व्हायला लागतो. संभाजीराजेंच्या मुखात एक शब्द आहे, जगदंबा जगदंबा. औरंग्या शेवटची आज्ञा देतोय, लावा संभा की जीवा बाहेर निकालला. तेव्हा एवढी मोठी साखरदंड आहे, साखरदंडाला कडी आहे. कडी संभाजीराजेंच्या जिभेमध्ये टाकण्यात येतात. 10 दिशा झटका मारण्यात येतात. संभाजीराजेंची 1.5 हात जीभ बाहेर आहे. माता भगिनी ज्याप्रमाणे घरात भेंडी कापतात त्याप्रमाणे संभाजीराजेंच्या शरीराचे तुकडे करण्यात येतं. गळ्यात शेवटची दादा वडिलांना दिलेली कवड्याची माळ आहे. संभाजीराजे म्हणतात, मरता खेपी माळ काढू नका, पण मुंडकी कापायच्या वेळेस शेवटच्या क्षणी माळ सुद्धा कापली जाते. मिलीमीटर मध्ये तुकडे करण्यात येतं. हार विणावा त्याप्रमाणे संभाजीराजेंच्या शरीराचे तुकडे वडू तुळापूरचे लोक शिवतात. वडू तुळापूरचे लोक शिवतात. वडू तुळापूरला संभाजीराजेंची समाधी बांधण्यात येते. आजही औरंगाबादला औरंग्याची कबार जोर जोराने ओरडताय. औरंगाबाद नाही, धर्मवीर छत्रपती संभाजीनगरात. हिंदुस्तान नहीं है, छत्रपती शिवाजीराजे गुरु गोविंद सिंह और महाराणा प्रताप का हिंदुस्तान है. हाचीने माता न फिरे माघारी. धर्माचं वर्म आणि निष्ठा अभंग गटवायला चरणा. निष्ठा
प्रस्तुत कीर्तन पुष्प भारत मातेच्या प्रभू रामाच्या चरणी अर्पित करतो. आपल्या सर्वांना जाताना शेवटचं सांगतो तुमच्यातून निघतो. आमच्या माता भगिनींना शेवटचा मंत्र देऊन तुमच्यातून निघतो. पहिला मंत्र पदर घे. ते ढोमणं ते फिरव ना ते ज्या बाईच्या डोक्यावर पदर नाही तिच्या डोक्यावर मारा. अनो ज्या बाईच्या डोक्यावर पदर नसेल तिच्या डोक्यावर टाक. ते निळ्या साडीवाली अजूनही घेऊन नाही राहिली. खांद्यावर नका घेऊ. खांद्यावर तर माझी बायकोही घेते. त्यात काही नवल नाही. डोक्यावर घ्या. आणि पोरींना ओळणी आणली असेल तर घ्या डोक्यावर. नानाचीच लाज वाटते तर घ्यायची विषयच नाही. पहिला मंत्र पदर घेऊ द्या काकू. दुसरा मंत्र पदरात माय माऊलीचा विशाल तुमचा हृदय तेव्हा पदरात घे. तिसरा मंत्र पदर घोष. प्रियंका आणि अंकिता सारख्या बदलापूर सारख्या घटना होत आहे. कालपर्यंत हा देश आमचा सुद्राम देश ओळखला जायचा. पण आता आमचा देश मेणबत्तीचा देश म्हणून ओळखला जातो. माझे या सरकारला विनंती आहे. कालपर्यंत मेणबत्त्या लावण्याचा कार्यक्रम खूप झाला. कालपर्यंत मेणबत्त्या लावण्याचा कार्यक्रम खूप झाला. याच्यानंतर परत कधी आमच्या एक जरी मुलीवर आई बहिणीवर बलात्कार झाला त्या व्यक्तीला मुंबईच्या इंडिया गेटवर सळगळून फाशी दिली पाहिजे. त्याच्याशिवाय आणि माझी मुलींना विनंती आहे. ज्याप्रमाणे आपल्या पर्स मध्ये 5 रुपयाचा फेऱ्यान लावले ठेवता त्याप्रमाणे 100 रुपयाचा रामपुरी कोयता ठेवा. हा भाऊ आणि हे मंडळ तुमच्या पाठीला नेहमी सदैव असेल. स्वतःच्या दादा धर्म जपला पाहिजे. स्वतःच्या स्त्रीची लक्षात गेली पाहिजे आणि स्वतःची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. नारी लज्जया. पदर घे पदरात घे पदर खोच. आपल्या सर्वांना जाताना शेवटचा मंत्र देतो. आज सोपान कणेरकरचं कीर्तन ऐकलंय ना. आज काय करायचं? घरी गेल्यावर तिथं झोपता की नाही झोपता तिथं सगळ्यात वरत लिहायचं काय मरा लागते. रात्री झोपताना वाचायचं काय मरा लागते. काही कोणाचं अहित करण्यात मजा नाही कारण की मरा लागते. काही दुसऱ्याचे धुरे उखरण्यात मजा नाही कारण की मरा लागते. काही कोणाच्या पोरीचं लग्न तोडण्यात मजा नाही कारण की मरा लागते. काही कोणाच्या पोरीले मिस कॉल देण्यात मजा नाही कारण की मरा लागते. मित्राचे उधार घेतलेले पैसे लवकर दिले पाहिजे कारण की मरा लागते. कोणाच्या साडीवर ड्रेसवर जळण्यात मजा नाही कारण की मरा लागते. नैनम छिन्नंती शस्त्राणी नैनम दहती पावका. आयुष्यातलं अंतिम सत्य मृत्यू आहे. मी इथं येपर्यंत आमच्या अवधूत दादाचे लय फोन चालू होते. दादा कुठपर्यंत आहे दादा कुठपर्यंत आहे. आता जाताना मी मरो ना मला कोणीच फोन करत नाही. दादा आयुष्यातलं अंतिम सत्य मृत्यू आहे. त्या मृत्यूला कवटाळायचा आहे. काल परवा बाबा यमराजजी माझ्याकडे आले. सोपान म्हणे चला. म्हणलं चलताय काय? म्हणलं पहिल्यांदा अमरावतीत आले. आलू कोंडा गिलावळा रस्सा खाऊन घ्या. त्यानं खाल्ला निवांत झोपले. तेवढ्या वेळात मी त्याचा लॅपटॉप ओपन केला. लॅपटॉपवर पाहिलं तर सगळ्यात वरतं नाव होतं माझे सोपान कणेरकर. मॅथ हे नाव तिथून कट केलं सगळ्यात खाली पेस्ट केलं. यमराजजी थोड्या वेळ उठले. वा 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 सोपानजी मस्त जेवण चहा नाश्ता झाला. मी लय खुश आहे म्हणे. मी म्हटलं काय करता? काही नाही म्हणे. आजच्या दिवसाची सुरुवात वरून नाही तर खालून करतो म्हणे दादा. त्याच्यामुळं आयुष्यातलं अंतिम सत्य मृत्यू आहे. आजची कीर्तन सेवा आदरणीय बाबा तुम्ही सगळे उपस्थित राहिले. माया याचा काही संबंध नाही. बाबा असले का मला लोड नसते. त्याच्यामुळे आदरणीय बाबा तुम्ही सगळे उपस्थित राहिले. तुम्ही मला म्हणजे तुमचे
माझे एवढे उपकार आहे, माझ्या अंगाची कातडी काढून तुमच्यासाठी चपला जरी शिवल्या तरी ते उपकार फिटणार नाही. तुम्ही सगळ्यांनी विदर्भातल्या माणसाला ऐकून घेतलं, चांगली इज्जत दिली. तेवढीच इज्जत जर माझ्या घरात मला माझ्या बायकोनं दिली तर मी इथं आलो नसतो. आजचा चांगला कार्यक्रम झाला. आणि बाबा, मी कोण्या शिक्षण संस्थेत, वारकरी शिक्षण संस्थेत शिकायला न गेलेला विद्यार्थी आहे. इकडे पांदी समजते का? पांदीनं आलेला कीर्तनकार सध्या माय बरं चालू आहे. त्याच्यामुळं आपण सर्वांनी सांभाळून घेतलं. आजचा चांगला कार्यक्रम झाला. चांगल्या कामासाठी आयडिया नसतं लागत. आदरणीय बाबांचा फोन आला, 8-10 महिने आधी तारीख बुक झाली. आपलं सर्वांचं दर्शन झालं. काल परवा काकू तिकडे कोल्हापूरला गेलो होतो. ते बाई म्हणे मला जेवण करून जा. म्या म्हटलं काय करता? शृंगार वडे करते म्हणे. म्हटलं दिसते तर काहीतरी नवीनच खाल्ले पाहिजे. त्या बाईनं शृंगार वडे वाढले. मी जिथं बसलो होतो ना तिथून सरळ मला किचन दिसायचं. त्या बहीण सगळं काही वाढलं होतं, पण माझ्या डोळ्यानं समोर भजकुरडी पापड मला दिसत होते. म्या म्हटलं हिनं केले तर माझ्यासाठी मागतो तर म्हणून महाराज काय गोबरे आहे, मागणं बरोबर नाही. बाजूला आमचा अनुप होता. अनुपले म्हटलं येताना एवढा जाळा साप दिसला. म्हटलं अनुप म्हणे दादा लंबा केवढा होता. ते बाई म्हणे करा ना सुरू. हा म्हणे लंबा केवढा होता. ते बाई म्हणे करा ना सुरू. हा म्हणे लंबा केवढा होता. ते बाई म्हणे करा ना सुरू. हा म्हणे लंबा केवढा होता. म्या म्हटलं दादा त्या सापाची शक्ती म्हटलं माझ्या ताटापाशी होती, पण त्या सापाचं तोंड म्हटलं भजकुरडीच्या पापडापाशी होता. भजकुरडी पापड राहिलेच होते बाळाचे. ज्याप्रमाणे खासाठी आयडिया करायला लागते, त्याप्रमाणे या चांगल्या कामासाठी, या देवाच्या नामस्मरणासाठी आयडिया करायला लागत नाही. जो मेरा मेरा करता है भगवान उसको मारता है, लेकिन जो तेरा तेरा करता है भगवान उसको तारता है. या ऐतिहासिक शिक्षणाचं साक्षीदार होण्याचं महत्व आपल्या सर्वांच्या साक्षीने मला लावलं. तर नमस्कार होतो आणि भगवंताचं नामस्मरण कसं करावं. राजा राम 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 सीता राम राम राम. हरि राम